आधुनिक भारतात वेगवेगळ्या समाज सुधारक चळवळी चालल्या, त्यावर प्रश्न विचारला जातो। तुम्ही इथे बघू शकता की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, ठीक आहे, कोणी केली व कधी केली याच्यावर प्रश्न विचारू शकता। आपल्याला माहिती की स्थापना करणारे होते तुमचे राजाराम मोहन रॉय। यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया इथे। तर राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती आणि राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात। त्यांचा जन्म ते त्यांचा मृत्यूचा कार्यकाल इथे दिलेला आहे आपण। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी यांच्या आयुष्याची ती म्हणजे सती प्रथेला विरोध करणारे ते सर्वात प्रमुख समाज सुधारकांमध्ये त्यांची गणना होते। सगळ्यात आधी त्यांनी सती प्रथेला विरोध केला आणि त्यांनी कायदा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तो कायदा आणला होता। त्यानंतर बालविवाह, जातीभेद, मूर्तीपूजा यांनी या सगळ्या गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला होता। 1930 ला इंग्लंडमध्ये गेले आणि तिथेच त्यांचे 1833 मध्ये त्यांचं निधन झालं होतं। त्यानंतर अतिशय उच्च विचारसरणी असलेले आणि अशा बरेचशा भाषांवर त्यांचं एक प्रभुत्व होतं। त्यात प्रामुख्याने संस्कृत, त्यानंतर अरबी, फारसी, इंग्रजी अशा अनेक भाषा ते शिकले होते, त्याच्यात पारंगत होते। त्यानंतर त्यांनी काही पत्रिका लिहिल्या होत्या, त्याचं नाव बघू शकता तुम्ही, विचारू शकता तुम्हाला प्रश्नाला की तुफानुल मुस्तकीम, त्यानंतर गिफ्ट टू मोनार्क आणि प्रासंगिक पत्रिका हे त्यांचे वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित झाले होते। त्यानंतर ब्रिटिश सरकारने सती प्रथा बंद करण्याचा कायदा 1929 मध्ये जो केला होता, त्यामध्ये त्यांचा एक मोठा म्हणण्यापेक्षा सिंहाचा वाटा तिथे बघायला मिळतो। त्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो।